सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. संपूर्ण महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून कव्हरेज करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगाने आज सुधाकर पाटील भारसागळे यांचा जनसंवाद कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. येणारा काळ बघण्यासारखा राहील. दर्यापूर राजकारणाचे समीकरण कशा प्रकारे होणार आहे, परंतु एवढं मानावं लागेल त्यांचे समर्थक कशा प्रकारे जुळलेला वर्ग येणारा काळ बघण्यासारखा राहील. काही मंडळी आहे त्याच्यासोबत सुद्धा चर्चा करण्यासारखं आहे. काय सांगता तुमचं पूर्ण नाव? माझं नाव अविनाश कळले. काय सांगू शकता सुधाकर भाऊ? सुधाकर भाऊ म्हणजे काम जे आहे ते चांगलं काम आहे. एकाकडे भाजपचे पदाधिकारी असताना सुधाकर भाऊला जोडले, काय सांगता? हो, सुधाकर भाऊचा मला फोन आलता, तू कार्यक्रमाला येतो. असे संबंध आहेत त्यांच्यासोबत जुळलेले? लहानपणापासून संबंध आहेत त्यांचे माझ्यासोबत. तुम्ही तर भाजपचे पदाधिकारी हो. परंतु आता सुधाकर भाऊ भारसागळे दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. हो, शेवटी आमची युती सांगतो ना, युती आहे की नाही? हा मित्र पक्ष आहे. हो, मित्र पक्ष आहे. त्याच्या अनुषंगाने मी भाऊच्या कार्यक्रमात आलो. असे काय प्रसंग आले त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत जुळले होते? लहानपणापासून जुळलेलो. असे कोणते कोणते असे कामं केले असतील आज? खूप काम केले माझे त्यांनी. हो, काय सांगू शकता? त्यांचं कार्य चांगलं आहे. नाळ खेड्यापर्यंत कार्यकर्त्यापर्यंत जुळलेली आहे, जे तळागाळाशी जुळलेली आहे. मला असं वाटते माणूस या माणसाला बऱ्याच असे लोक आहेत आपण जे पाहतो की महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा बऱ्याचशा राज्यात की ते अपक्ष निवडून येतात, कारण त्यांचे तळागाळात नाळ तेवढी जुळलेली असते. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की हा माणूस आमदार होऊ शकतो. आता पक्षाचा टेस्ट आता साहजिक आहे, त्यांनी आता त्या संदर्भात त्यांच्याचमुळे मी जुळलेलं 1.5 वर्षापासून. आणि त्यांचं जे अफाट काम आहे या 9 वर्षातल्या पक्षाचं खूप मोठं काम आहे. मला असं वाटतं की पक्ष सोडताना माणसाला दुःख होतं, तो पक्षात जीव ओतून काम करत असतो. आणि ज्या यातना त्या सुधाकर पाटलांना झालेल्या आहेत त्यांनाच माहित, पण काही त्यांनी मागाडे शेअर केल्यामुळे मला वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला. जेव्हा अन्याय होतो तेव्हा शांत मग जेव्हा उठून उभा होतो त्याच्या मागे काहीतरी दडले. सुधाकर पाटलांनी काँग्रेसला उभं केलं होतं. जिथं काँग्रेस नव्हती काहीच, तिथं त्यांनी 9 वर्षात पूर्ण काँग्रेस सर्व सहकार क्षेत्रात त्यांची सत्ता आणली. आणि त्यांच्या शेवटी हे हाल होत आहे तिथं, आम्हालाही दुर्दैव वाटते त्याचं. आम्ही त्यांच्या सोबत होतो, आम्हालाही त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आणलं, खूप मोठं सहकार्य केलं. त्याच्यामुळे आम्ही नेहमी त्याच्या सोबत राहू. ते कुठे गेले काही झालं तरी आम्ही त्याच्या कामगिरी सोबत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि त्यांनी जे गेलेले कामाची पावती आजपर्यंत सर्व दर्यापूर तालुका अनिंगा तालुका लोकांना माहित आहे. म्हणून आम्ही सुधाकर भारसागळे यांच्या सोबत आम्ही बेलोरा ग्रामपंचायतचा सरपंच या नात्याखाली बोलत. सुधाकर पाटील भारसागळे यांचं गाव सुद्धा बेलोरा, त्या गावामधील सरपंच होते, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा केली. परंतु एवढं मानावं लागेल दर्यापूर राजकारणामध्ये सुधाकर पाटील भारसागळे यांचं नाव जिथं निघतो त्या कारण त्यांच्या मागे संपूर्ण जनसमुदाय त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहे. येणारा काळ बघण्यासारखा राहील. परंतु 2029ची निवडणुकीची हे रंगशिंग फुकलेलं सुधाकर भारसागळे यांच्या तोंडीतून पाहायला मिळत आहे. कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नाद मराठी, दर्यापूर. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.